शुभ सायं सर्वेभ्यः। आज हम पढ़ रहे हैं विसर्ग संधि। अब तक हमने संधि स्वर संधि के सारे भेद और व्यंजन संधि के सारे भेद हमने पढ़े हैं। आज हम पढ़ रहे हैं विसर्ग संधि। आज आपण शिकत आहोत विसर्ग संधी. विसर्ग संधी कशाला म्हणायचं? तर आतापर्यंत स्वर संधी व्यंजन संधीची जी परिभाषा आपण केली, त्याचप्रमाणे विसर्ग संधीची परिभाषा आपण त्या त्या ठिकाणी सुद्धा पाहिली होती, की स्वर किंवा व्यंजनाच्या पुढे विसर्गाच्या जागी परिवर्तन होते, त्यास विसर्ग संधी असे म्हणतात. साधी आणि सरळ मराठीमध्ये व्याख्या जर करायची झाली, तर विसर्गाच्या जागी जेव्हा परिवर्तन होतं, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? विसर्ग संधी. मग परिवर्तन होऊन कोणताही व्यंजन येईल, स्वर येईल, ठीक आहे, एखादं चिन्ह येईल, तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार आहोत? विसर्ग संधी. विसर्गाच्या जागी होणारं परिवर्तन म्हणजे विसर्ग संधी. उदाहरण म्हणून इथे दिलेलं आहे, नरह अधिक अस्ति. ठीक आहे, नरह अस्ति. नरह अकारांत पुल्लिंगी शब्द आहे, प्रथमा विभक्ती एकवचन. इथे विसर्ग आलेला आहे, बरोबर. पुढे अ हा स्वर आलेला आहे, त्यामुळे विसर्गाच्या जागेवर उ आदेश झाला. नंतर अ च्या पुढे उ आल्यामुळे दोघांच्या जागेवरती ओ आदेश झाला. कोण सांगेल बरं? अ च्या पुढे ओ आला, त्यामुळे दोघांच्या जागेवरती ओ आदेश कोणत्या संधीच्या नियमाने होतो? गुणसंधी सर. बरोबर, गुणसंधी. छान. छान गुणसंधी. छान. गुणसंधीच्या नियमाने होतं. कोणत्या संधीच्या नियमाने? गुणसंधीच्या नियमाने. त्यामुळे नरो अस्ति असं झाल्यानंतर त्या ठिकाणी अ च्या जागेवर अवग्रह चिन्ह येतो. कोण सांगताय? अ च्या जागेवर अवग्रह इथे कोणत्या संधीच्या नियमाने आलेला आहे? इथे अवग्रह चिन्ह कोणत्या संधीच्या नियमाने आलेलं आहे? अवग्रह चिन्ह म्हणजे इंग्लिश मध्ये ज्याला आपण यस सारखं लिहितो, अवग्रह चिन्ह कधी येतं? अवग्रह चिन्ह कधी येतं? नाही आठवत आहे? ए नाही सर. ए किंवा ओच्या पुढे जर ऱ्हस्व अ आला, तर अ च्या जागी अवग्रह चिन्ह येतं. ठीक आहे. कोणती संधी आहे? पूर्वरूप संधी आहे. ठीक आहे. तर पूर्वरूप संधीच्या नियमाने इथे अवग्रह चिन्ह झालं आणि पद तयार झालं, नरो असते. आता ही पुढची प्रक्रिया आपल्याला, पुढे आपण ज्या संधीच्या उत्व संधीच्या प्रकारामध्ये विसर्ग संधीचा जो प्रकार आहे उत्व संधी, त्याचं हे उदाहरण आहे. ही प्रक्रिया सगळे आपण तिथे शिकणारच आहोत. इथे फक्त आपल्याला विसर्ग संधीची परिभाषा शिकायची आहे. टप्पे. विसर्ग संधीची परिभाषा आपल्याला इथे शिकायची आहे. विसर्ग संधी कशाला म्हणायचं आहे? तर विसर्गाच्या जागी जेव्हा परिवर्तन होतं, तेव्हा त्याला विसर्ग संधी असं आपण म्हणतो. समजली आहे? विसर्ग संधी हो कशाला सर. म्हणायचं समजलंय? ठीक आहे. तर पहिला भेद आपण पाहूयात, उत्व संधी. जे काही आपण आता पाहिलं, मागच्याच स्लाइड वरती जे उदाहरण पाहिलेलं आहे, तेच उदाहरण आपण इथे घेणार आहोत. तर उत्व संधी, उत्व संस्कृतमध्ये आणि वेदांतामध्ये जातीवाचक शब्द सांगण्यासाठी त्व हा प्रत्यय जोडला जातो. जसं की श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व. तसंच इथे उत्व, उत्व म्हणजे उ. ज्या संधीमध्ये विसर्गाच्या जागी उ आदेश होतो, त्या संधीला उत्व संधी असं म्हणतात शब्दशः. ठीक आहे. परंतु कधी उ आदेश होतो ते आता आपण पाहूया. जर विसर्गाच्या मागे ऱ्हस्व अ असेल, विसर्गाच्या मागे कोण पाहिजे? ऱ्हस्व अ असेल, आणि विसर्गाच्या पुढे देखील ह्रस्व अ असेल. यदि विसर्ग से पहले ह्रस्व अ है और विसर्ग के बाद में भी ह्रस्व अ है, तो विसर्ग की जगह पे उ होता है. तर विसर्गाच्या जागेवर काय आदेश होतो? उ आदेश होतो. ठीक आहे. जर विसर्गाच्या अगोदरही अ असेल आणि नंतरही अ असेल,
तर विसर्गाच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, उ आदेश करायचा आहे. त्यानंतर उच्या पुढे कोण येणार आहे, अ येणार आहे. म्हणून इथे दुसरा गुणसंधीचा नियम पुन्हा एकदा सांगितला. नंतर गुणसंधीच्या नियमाने अ आणि उ या दोन्ही वर्णांच्या जागी ओ आदेश होतो. ठीक आहे. या दोन्ही वर्णांच्या जागी काय आदेश होतो, ओ आदेश होतो. कारण की हा जो उ झालेला आहे तो विसर्गाच्या जागेवर झालेला आहे, बरोबर की नाही. आणि विसर्गाच्या जागेवर उ झाल्यानंतर विसर्गाच्या अगोदर कोण होता, अ होता. त्यामुळे अच्या पुढे उ आलेला आहे. आणि अच्या पुढे जर उ आला तर दोघांच्या जागेवर ओ असा गुण होतो. आणि त्यानंतर ए किंवा ओ यांच्या पुढे जर अ आला तर अच्या जागेवर अवग्रह चिन्ह येतं. पूर्वरूप संधीच्या नियमाने, पूर्वरूप संधीच्या नियमाने उत्तर पदातील प्रथम अ स्वराच्या जागी अवग्रह चिन्ह येते. म्हणजेच या उत्व संधीचं शेवटचं रूप तयार होण्यासाठी आपल्याला मध्ये दोन संधीचे नियम अजून लागणार आहेत. त्यावेळेस उत्व संधीचं शेवटचं रूप तयार होतं. ठीक आहे. म्हणजेच काय, पहिल्यापासून विसर्गाच्या अगोदर अ असेल, विसर्गाच्या नंतर सुद्धा अ असेल, तर विसर्गाच्या जागी उ आदेश होतो. आणि नंतर गुणसंधीच्या नियमाने अच्या पुढे उ आल्यामुळे गुणसंधीच्या नियमाने अ आणि उ या दोघांच्या जागेवरती ओ आदेश होतो. ठीक आहे. त्यानंतर ओच्या पुढे अस्थिचा अ आला म्हणून अच्या जागेवर अवग्रह चिन्ह येतं. आणि नरो अस्थि अशा पद्धतीने रूप तयार झालेलं आहे. उदाहरण काय घेतलेलं आहे इथे, नरह धन अस्ति. इथे विसर्गाच्या अगोदर ऱ्हस्व अ आहे का, हो आहे. विसर्गाच्या अगोदर र- ऱ्हस्व अ आहे, बरोबर आहे. पुढे अस्थिचा अ तर स्पष्टच आहे. त्यामुळे विसर्गाच्या जागेवर काय आदेश केलेला आहे, उ आदेश केलेला आहे. बरोबर. आता अस्थिला थोडस बाजूला ठेवायचं. आणि नर धन उ या ठिकाणी र मध्ये अ आहे आणि पुढे विसर्गाच्या जागेवर उ आलेला आहे. त्यामुळे अच्या पुढे उ आल्यामुळे दोघांच्या जागेवर गुणसंधीच्या नियमाने ओ झालेला आहे. बरोबर. परंतु दुसऱ्या पायरीमध्ये ऊच्या पुढे अस्थिचा अ सुद्धा आहे, बरोबर की नाही. मग ऊच्या पुढे विजातीय स्वर आला असता ऊच्या जागेवर आदेश काय होतो, ही संधी आपण शिकलेलो आहोत विसर्ग संधीच्या नियमामध्ये. आठवतंय कोणाला, ई उ रू रू यांच्या पुढे विजातीय स्वर आला तर ई उ रू रू यांच्या जागी अनुक्रमे काय आदेश होतात, कोण सांगताय, काय नाव आहे संधीचं, यण संधी. कोणती संधी, यण संधी. ठीक आहे. हे नियम बऱ्यापैकी पाठ करावे लागणार आहेत. तर यण संधी आहे. यण संधीचा नियम काय सांगतो, ई ह्रस्व किंवा दीर्घ, ई ई ई उ रू रू यांच्या पुढे विजातीय स्वर आला तर त्यांच्या जागी अनुक्रमे य, व, र आणि ल आदेश होतात. आणि इथे ऊच्या पुढे अ हा स्वर आलेला आहे जो की विजातीय आहे, बरोबर की नाही. मग ऊच्या जागेवर इथे व आदेश सुद्धा होऊ शकत होता, म्हणजे आपण करू शकत होतो. मग शंका अशी यायला पाहिजे की इथे ऊच्या जागेवरती व आदेश का केलेला नाही. शंका समजली का, शंका समजलीये. हा सर. ठीक आहे. उत्तर काय आहे, तर उत्तर हे आहे की जेव्हा संधी होत असेल किंवा समास होत असेल त्यावेळेस सुरुवातीपासून संधी आणि समास करत जायचं आहे. त्यामुळे सुरुवातीला कोणामध्ये संधी होते, अ आणि उ मध्ये संधी होते. त्यामुळे अगोदर अ आणि उ मध्ये संधी करून नंतर पुढे कोणती संधी होते तिचा विचार करायचा आहे. परंतु त्या पायरीमध्ये पुढच्या वर्णाचा विचार करायचा नाही, कारण त्याच्या अगोदर जो वर्ण आहे, स्वर आहे, त्याच्याशी त्या उची संधी होत आहे, बरोबर आहे नाही. सगळ्याच उदाहरणामध्ये तसं लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे इथे नर मध्ये जो अ आहे आणि पुढे ओ आहे, तर त्या दोघांच्या जागेवर ओ आदेश गुणसंधीच्या नियमाने होतो. त्यामुळे अगोदर या दोघांच्या जागेवर संधी करायची आहे आणि नंतर पुढच्या वर्णाचा विचार करायचा आहे. म्हणून इथे रूप काय तयार झालं, नरो
धन अस्ति. समजलं इथपर्यंत? हो सर. आणि त्यानंतर ए किंवा ओ यांच्या पुढे जर ऱ्हस्व अ आला तर अच्या जागेवर अवग्रह चिन्ह होते पूर्वरूप संधीच्या नियमाने. आणि रूप काय तयार झालं? नरो अस्ति. नरोस्ती. उच्चारण कसं करायचं आहे? नरोस्ती. अचं उच्चारण करायचं नाही, फक्त रो दीर्घ करायचा आहे, ओ दीर्घ उच्चारण करायचं आहे. नरोस्ती. समजलंय? हो सर. काही शंका आहे इथपर्यंत? परिभाषे व्याख्यामध्ये आणि उदाहरणामध्ये काही शंका आहे? सर, ठीक आहे. हा, बोला. जसं म्हणजे मॅथमॅटिक मध्ये आपण पहिले जे आहेत आपले की गुणाकार, भागाकार किंवा अधिक वजाबाकी वगैरे याचे नियम असतात की बाबा आधी गुणाकार केला पाहिजे मग भागाकार, असं म्हणजे जे आहे तर त्याच्यापैकी ह्याच्यात पण आहे का की आधी ऊची आणि ह्याची? नाही नाही, सिक्वेन्स सिक्वेन्स. याच्यामध्ये अगोदर अ हा. चिन्ह उचित केली पाहिजे असं नाही. आता हे या या उत्व संधीच्या नियमामध्ये आपण म्हणू की अगोदर अ आणि ओ मध्ये गुणच केला पाहिजे, बरोबर. परंतु जिथे जिथे अशी परिस्थिती येईल की दोन तीन हम्म, संधी एकाच पायरीमध्ये होत आहेत, हम्म, हम्म. त्यावेळेस अनुक्रमे अगोदर जे ज्या वर्णामध्ये संधी होते त्या वर्णामध्ये अगोदर संधी करायची आहे, असा नियम आहे. अच्छा, म्हणजे समजा न न न ला जर असेल संधी तर पहिल्या अक्षरापासूनच संधी करायला सुरुवात करायची. बरोबर. असं. अच्छा. हम्म. हा हा. ठीक आहे. नंतर आता उ आणि अस्तीच्या अ मध्ये जी संधी होते, ती संधीच्या त्या संधीच्या अगोदर अ आणि उ मध्ये संधी होते ना, डावीकडून हो सर. उजवीकडे. क्रम कसा आहे? पूर्वपद आणि उत्तरपद. अगोदर उत्तर पूर्वपद आणि नंतर उत्तरपद, अशा पद्धतीने. अच्छा, ठीक आहे. हा सर, तेच विचारायचं. आता इथे अजून सगळे उदाहरणं इथे सोडवून मीच दाखवलेले आहेत. नरह धन अस्ति, हे तर आपण आता पाहिलं, नरोस्ति. रामह धन अवदत. रामो वदत. काय झालेलं आहे? रामो वदत. कह धन अपि, कोपी. बालह धन अपि, बालोपी. एषः धन अत्र, एषोत्र. आता इथे काय अजून उदाहरण मी लिहितो, त्याचा विग्रह तुम्हाला सांगायचा आहे. ज्याला येईल त्याने रेज हँड करा. रावणो गच्छत. कोण सांगतंय उत्तर काय येईल? रेज हँड. रावणो गच्छत, उत्तर काय येईल? सांगू का सर? सर विग्रह विग्रह रावणः सांगायचा आहे. प्लस अगच्छत. रचना काय रावणः सांगितलं? प्लस रावणः प्लस रावणः अगच्छत, प्लस बरोबर आहे, छान. अगच्छत. रावणः धन प्लस अगच्छत. अगच्छत. ठीक आहे. हम्म. सोपा आहे. ज्यावेळेस संधियुक्त पद येईल त्यावेळेस संधियुक्त पदामध्ये अवग्रह चिन्हाच्या जागेपासून पुढचं जे पद आहे ते उत्तर पद आहे आणि अवग्रह चिन्हाच्या जागी अ लिहायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे इथे काय झालं? अगच्छत आणि ओच्या जागी अह करायचं आहे. रावणः धन अगच्छत.
अं, समजली आहे उत्व संधीचा नियम समजलाय? हो सर. हो. काही शंका आहे? नाही सर. मम्मीला दिलाय चॉकलेट. ठीक आहे, आता याची पुढची सुद्धा. आता हे उत्व संधी 1 आणि उत्व संधी 2 अशा 2 उत्व संधीची नियम आहेत. आता आपण जो शिकलो उत्व संधीचा नियम 1 होता. आता आपण उत्व संधीचा नियम 2 शिकणार आहोत. सोपा आहे. उत्व संधीचा नियम 1 शिकला की 2 आपोआप येईल. जर विसर्गाच्या मागे ऱ्हस्व अ असेल आणि विसर्गाच्या पुढे कोणत्याही वर्गातील तृतीय, चतुर्थ, पंचम व्यंजन किंवा य, र, ल, व, ह यांपैकी कोणतेही व्यंजन आले तर विसर्गाच्या जागी उ आदेश होतो. ठीक आहे. उत्व संधीचा नियम 2 काय सांगतो? विसर्गाच्या मागे ऱ्हस्व अ असेल चालेल, पण विसर्गाच्या पुढे मात्र इथे या नियमामध्ये अ येणार नाही. तर काय येणार आहे? तृतीय, चतुर्थ, पंचम व्यंजनापैकी एखादं व्यंजन असेल. तृतीय, चतुर्थ, पंचम व्यंजन म्हणजे प्रत्येक वर्गातील तिसरं तिसरं, प्रत्येक वर्गातील चौथं चौथं व्यंजन आणि प्रत्येक वर्गातील पाचवं पाचवं व्यंजन. म्हणजेच कोणतं कोणतं? क वर्गातील, आता उभे सुद्धा पाठ करायचे सांगितले होते. ग, ज, ड, द, ब हे तिसरे आहेत. घ, झ, ढ, ध, भ हे प्रत्येक वर्गातील चौथे व्यंजन आहेत. आणि ग, य, न, न, म हे प्रत्येक वर्गातील पाचवे पाचवे व्यंजन आहेत. ठीक आहे. आणि य, र, ल, व, ह यांपैकी एखादं व्यंजन जर विसर्गाच्या पुढे आलं तर विसर्गाच्या जागी उ आदेश होतो. उदाहरण पहा. आणि पुढचा नियम 2. नंतर गुणसंधीच्या नियमाने पुन्हा अच्या पुढे उ आल्यामुळे गुणसंधीच्या नियमाने ओ होणार आहे. फक्त शेवटची स्टेप जी आहे, पायरी जी आहे ती या नियम 2 मध्ये होणार नाही. कोणती? पूर्वरूप संधीची. का? कारण की इथे ओच्या पुढे अ नाही तर व्यंजन येणार आहे. उदाहरण पहा. मनः धन हरः विसर्गाच्या मागे अ आहे का? तर आहे. आणि विसर्गाच्या पुढे ह हे व्यंजन आलेलं आहे. तर य, र, ल, व, ह यांपैकी व्यंजन आलेलं आहे, त्यामुळे चालणार आहे. तर विसर्गाच्या जागी आपण उ आदेश केला तर मन अधिक उ अधिक हर अशी स्थिती झालेली आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे अच्या पुढे उ आल्यामुळे पुन्हा गुणसंधीच्या नियमाने इथे काय झालेलं आहे? ओ असा आदेश झालेला आहे. अ आणि ओ. अ कुठला आहे? मन, न मधील अ आहे. आणि उ कुठला आहे? तर विसर्गाच्या जागेवर झालेला उ आहे. त्यामुळे इथे ओ आदेश झाला आणि पद काय तयार झालेलं आहे? तर मनोहरः. समजलंय? हो सर. हो ठीक आहे. सर. पूर्वरूप संधी हो इथे सर. होणार नाही कारण की ओच्या पुढे अ नाही तर व्यंजन येणार आहे. आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत बघा. मनः धन योग, मनोयोग, तमः धन गुण, तमो गुण, मनः धन रथ, मनोरथ. मनोरथ, मनोरथः. जनः धन गच्छति, जनो गच्छति, बालकः धन हसति, बालको हसति. बालको हसति, भ्रान्तः धन बालः, भ्रांतो बालः. भ्रांतो बालः. तुमचा चॅप्टर आहे रचना नेक्स्ट इयर 9th स्टँडर्ड मध्ये सीबीएसई एनसीआरटी मध्ये. भ्रांतो बालः त्या चॅप्टरचं नाव आहे. भटकलेला मुलगा. कशापासून? अभ्यासापासून भटकलेला मुलगा. अशी एक कथा दिलेली आहे, स्टोरी. रजः धन गुणः, रजो रजोगुणः. गुणः. रजोगुणः. रामः धन वदति, रामो वदति. रामो वदति. बरोबर, छान समजलीये. हो सर. हो सर. काही शंका आहे? शंका यायला पाहिजे या संधीमध्ये. नाही तर सर, संख्या. हम्म रामो वदती जे आहे हम्म हं. ते मागच्या संधीत पण होतं ना, म्हणजे तिथे रामः धन अवदत होत. हम्म, हम्म. अवदत. अवदत कोणत्या लकाराचं रूप आहे? कोण सांगतंय? अवदत लंग लग्न.
लंग बरोबर, लकार छान. भूतकाळ. लंग लकार भूतकाळ. कोणता पुरुष कोणतं वचन? वदत. प्रथम पुरुष मध्ये एक वचन सर. बरोबर, छान. प्रथम पुरुष एक वचन आहे. ठीक आहे. इथे राम धनवदती. दुसरी शंका यायला पाहिजे. इथे बघा, मनोहर संधियुक्त पद आपण जोडून लिहिलेलं आहे. मनोयोग जोडून लिहिलं, तमो गुण जोडून लिहिलं, मग जनो गच्छती हे का वेगळं वेगळं लिहिलं? अशी शंका यायला पाहिजे. शंका समजली आहे? सर समोर क्रियापद आहे म्हणून होत असेल कदाचित. हा, समोर काय आहे? क्रियापद आहे, म्हणून हे वेगळं वेगळं लिहिलं जातं. तसं हे जोडून लिहिलं तरी सुद्धा बरोबरच आहे, जनो गच्छती. परंतु जास्त तर हीच पद्धती, रूढी जी आहे ती जास्त प्रचलित आहे. जनो गच्छती वेगळं वेगळं लिहिलेलं. आणि बाकीचे जे आहेत जसं की भ्रांतो बाल, रजोगुण, तमोगुण, हे दोन्ही शब्द आलेले आहेत. ठीक आहे, समजलंय? उत्व संधीचे हो दोन्ही नियम सर. समजलेत? हो सर. चालेल, थांबूया तिथे. मागचे शब्दरूप आणि धातुरूप पाठ करा. मी तुम्हाला असंच विचारत राहणार आहे आता, कोणत्या पुरुषाचं कोणत्या लकाराचं कोणतं वचन आहे. ठीक आहे, कोणती विभक्ती आहे, कोणतं वचन आहे, जेणेकरून आपल्याला पुढे जे प्रकरण आपण शिकणार आहोत छोटे छोटे, त्यामध्ये आपल्याला ते फार उपयोगी येणार आहे. त्यामुळे शब्दरूप धातुरूप पाठ करा आणि कारकाला एकदा रिव्हिजन द्या. थांबूयात. शुभरात्री सर्वेभ्या. शुभरात्री आचार्य.